हॅलो फ्रेंड्स, जे लास्ट लेक्चर आपण स्टडी केले अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरचं, त्याच्यामध्ये आपण अप टू क्वेश्चन नंबर 7 पर्यंत जे प्रॉब्लेम्स आहेत ते कंप्लीट केले होते. आजच्या लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 8 स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 8 आहे पहा, द सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रेडियन्स. दोन अँगलची समेशन तुम्हाला दिलेले आहे 5 पाय रेडियन्स अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री. आणि त्यांचा जो डिफरन्स आहे तो किती दिलेला आहे आपल्याला 60 डिग्री. समेशन रेडियन्स मध्ये दिलेले आहे आणि डिफरन्स जो आहे तो डिग्रीज मध्ये आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. अँड फाइंड अँगल्स इन डिग्री. जे अँगल्स आपल्याला फाइंड करायचे ते डिग्री मध्ये फाइंड करायचे. ठीक आहे. तर मग पहा आन्सर ची सुरुवात करू आपण. लेट ए अँड बी बी दी रिक्वायर्ड अँगल्स. बी दी रिक्वायर्ड अँगल्स. ठीक आहे. जे अँगल्स आहेत ते आपण ए आणि बी कन्सिडर केले. मग आता दिलेले कंडिशन्स काय आहेत पहा. अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन्स आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला काही कंडिशन्स दिलेले आहेत. पहिली कंडिशन काय, ह्या दोन अँगल्सचं जे समेशन आहे, द सम ऑफ टू अँगल्स, जे दोन अँगल्स आपल्याला फाइंड करायचे त्या दोघांचं जे समेशन आहे त्यांची जी ऍडिशन आहे ती किती सांगितलेली आहे आपल्याला 5 पाय रेडियन्स. दॅट इज a प्लस b इज इक्वल्स टू 5 पाय रेडियन्स. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जे अँगल्स फाइंड करायचे ते डिग्रीज मध्ये फाइंड करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे जे पण कंडिशन्स तुम्हाला रेडियन्स मध्ये दिलेले असतील ते अँगल्स सगळ्यात आधी डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्या. ठीक आहे. मग या 5 पाय रेडियन्सला डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करा आणि 180 बाय पाय ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो अँगल कशात कन्वर्ट होईल, डिग्रीज मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे. मग 5 5 कॅन्सल होईल. 180 into 5 किती मिळणार ती व्हॅल्यू 900. दॅट इज a प्लस b इज इक्वल्स टू 900 डिग्रीज. याला म्हणू आपण इक्वेशन फर्स्ट. पहिली कंडिशन दिलेली होती, जे दोन रिक्वायर्ड अँगल्स आहेत त्यांचं समेशन आपल्याला 5 पाय रेडियन्स सांगितलेलं होतं. ते रेडियन्स डिग्रीत का कन्वर्ट केले, कारण आपले जे रिक्वायर्ड अँगल्स आहेत ते रिक्वायर्ड अँगल्स आपल्याला डिग्रीज मध्ये पाहिजे. ठीक आहे. मग तो 5 पाय रेडियन्सला डिग्रीत कन्वर्ट केलं. कन्वर्जन आपण ऑलरेडी स्टडी केलेले. रेडियन्स टू डिग्री कन्वर्जन साठी 180 बाय पाय ने आपण मल्टिप्लाय करून घेतलं. ठीक आहे. आणि आपल्याला ते किती मिळाला अँगल 900 डिग्री. ही फर्स्ट कंडिशन जिला आपण इक्वेशन फर्स्ट म्हटलो. आणखी एक कंडिशन दिलेली आहे पहा. ऑल्सो सेकंड कंडिशन काय आहे, देअर डिफरन्स म्हणजे काय, त्या दोन अँगल्स मधला डिफरन्स किती सांगितला आहे 60 डिग्री सांगितलेला आहे. ऑल्सो देअर डिफरन्स दॅट इज a मायनस b इज इक्वल्स टू 60 डिग्री. ठीक आहे. हा त्यांच्या मधला डिफरन्स आहे. a मायनस b इज इक्वल्स टू 60 डिग्री आपल्याला सांगितलंय, ज्याला म्हणू आपण इक्वेशन सेकंड. आणि दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण याआधी पण सॉल्व केलेले आहेत. त्या पद्धतीने हे दोन्ही सॉल्व करायचे. प्लस बी मायनस बी आहे, दोन्ही इक्वेशन्स फक्त आपण ऍड करू. ठीक आहे. मग पहा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट. दोन्ही इक्वेशन्स ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय ते पहा. a प्लस b इज इक्वल्स टू 900 डिग्रीज प्लस a मायनस b इज इक्वल्स टू 60 डिग्रीज. मग आता ऍडिशन करतोय. मायनस b प्लस b काय होईल, इलिमिनेट होईल. a प्लस a 2a which is equals to 900 plus 60 960 degrees and therefore a is equals to 960 degrees divided by 2 and which is equals to 480 degrees. म्हणजे जो a अँगल आपल्याला मिळाला तो अँगल किती मिळाला आपल्याला 480 डिग्रीज मिळाला. ठीक आहे. हा फर्स्ट अँगल. आता पहा, हा जो a मिळालाय त्याला एकतर इक्वेशन a मध्ये पुट करा किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करा. इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2. आणि मग देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये याला पुट करू. मग इक्वेशन 1 मध्ये a ची व्हॅल्यू 480 जर पुट केली तर काय येईल, 480 डिग्रीज प्लस b इज इक्वल्स टू 900 डिग्रीज and therefore b is equals to 900 degrees minus 480 degrees and therefore b is equals to 420 degrees.
म्हणजे जे रिक्वायर्ड अँगल्स आपल्याला विचारलेले होते ते दोन्ही पण रिक्वायर्ड अँगल्स आपल्याला मिळाले. फर्स्ट जो अँगल मिळाला तो मिळाला 480 डिग्रीज आणि सेकंड जो अँगल मिळाला तो मिळाला आपल्याला 420 डिग्रीज. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण दिलेल्या कंडिशन्सचा यूज करून ते दोन्ही अँगल्स फाइंड केले. हा होता क्वेश्चन नंबर 8 एक्सरसाइज फर्स्ट मधला. तर क्वेश्चन नंबर 9 आहे पहा. Angles of a triangle are in the ratio 3:7:8. एखाद्या ट्रायंगलचे जे तीन अँगल्स असतील त्यांचा रेशो दिलेला आहे, एकमेकांशी ते ह्या रेशो मध्ये रिलेटेड आहे. ठीक आहे, 3:7:8. फाइंड देम इन बोथ द सिस्टम्स. ठीक आहे, आणि ते तिन्ही पण अँगल्स आपल्याला फाइंड करायचे दोन्ही पण सिस्टम्स मध्ये. म्हणजेच काय, रेडियन्स ऍज वेल ऍज डिग्रीज दोन्ही पण मेजरमेंट्स आपल्याला त्या अँगल्सचे फाइंड करायचे आहेत. ठीक आहे, मग आता बघा आन्सरची सुरुवात करूयात आपण. गिवन रेशो इज, दिलेला रेशो जो आहे अँगलचा तो आहे 3:7:8 आणि तो रेशो एलिमिनेट करण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कन्सिडर करतो, जो इथे आपण x कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे, मग लेट 3x 7x 8x बी दी रिक्वायर्ड थ्री अँगल्स. ते त्या ट्रायंगलचे तीन अँगल्स आपण कन्सिडर केले. मग खाली कंडिशन मेन्शन करायची आहे पहा. इन एनी ट्रायंगल, काय आहे कंडिशन, कोणताही ट्रायंगल जर तुम्ही घेतला तर त्या ट्रायंगलच्या अँगलचं समेशन किती असतं 180 डिग्री. ठीक आहे, आणि मग इन एनी ट्रायंगल 3x plus 7x plus 8x is equals to 180 डिग्री. त्या अँगलचं समेशन 180 असणार आहे. ठीक आहे, आणि मग therefore 3x plus 7x 10x 10x plus 8x 18x is equals to 180 degrees. ठीक आहे, आणि मग therefore x is equals to 180 degrees divided by 18 and therefore x is equals to 10 degrees. ठीक आहे, 18 10s are 180. मग x is equals to किती मिळाला आपल्याला 10 डिग्रीज मिळाला. ठीक आहे, तर मग फर्स्ट अँगल पहा. फर्स्ट अँगल काय होता 3x which is equals to 3 into x ची व्हॅल्यू काय मिळाली 10 डिग्रीज which is equals to 30 डिग्रीज. म्हणजे फर्स्ट अँगल जो मिळाला आपल्याला डिग्रीज मध्ये मिळाला 30 डिग्री, त्याला रेडियन्स मध्ये कन्वर्ट करा आणि डिग्री टू रेडियन्स कन्वर्जन साठी जो अँगल आहे त्याला फक्त पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा. दॅट इज 30 डिग्री इज इक्वल्स टू 30 into पाय डिवाइडेड बाय 180 आणि पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो कशात कन्वर्ट होईल रेडियन्स मध्ये. मग 36 are 180 which is equals to पाय बाय 6 रेडियन्स. ठीक आहे, हा फर्स्ट अँगल मिळाला डिग्री मध्ये 30 डिग्री आणि रेडियन्स मध्ये पाय बाय 6 रेडियन्स. ठीक आहे, सेकंड अँगल असेल पहा 7x which is equals to 7 into 10 degrees which is equals to 70 degrees. ठीक आहे, सेकंड अँगल मिळाला डिग्रीज मध्ये 70 डिग्रीज. आता त्याला रेडियन्स मध्ये कन्वर्ट करा आणि 70 डिग्रीजला रेडियन्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 70 ला फक्त कशाने मल्टिप्लाय करायचंय पाय बाय 180 आणि पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो कशात कन्वर्ट होईल रेडियन्स मध्ये. मग 0 0 कॅन्सल होतील अँड which is equals to 7 पाय बाय 18 रेडियन्स. ठीक आहे, पुढे डिव्हिजन होत नाही, इथपर्यंतच ठेवायचंय. सेकंड अँगल किती मिळाला 70 डिग्री 7 पाय बाय 18 रेडियन्स. डिग्री मध्ये 70 डिग्री आणि रेडियन्स मध्ये 7 पाय बाय 18. ठीक आहे, हा सेकंड. आणि थर्ड अँगल आहे आपला 8x. ठीक आहे, मग 8x is equals to 8 into 10 degrees which is equals to 80 degrees. मग 80 कशात मिळाला डिग्रीज मध्ये, त्याला आता रेडियन्स मध्ये कन्वर्ट करा and therefore 80 degrees is equals to 80 into pi by 180 radians. ठीक आहे, मग 0 0 कॅन्सल करा. 2 4s are 8 2 9s are 18 which is equals to 4 pi by 9 radians. ठीक आहे, आणि जो थर्ड अँगल आहे तो डिग्रीज मध्ये मिळाला 80 डिग्रीज आणि रेडियन्स मध्ये किती मिळाला 4 पाय बाय 9 रेडियन्स. अशा पद्धतीने दिलेल्या रेशोचा यूज करून आपण त्या ट्रायंगलचे तिन्ही पण अँगल्स फाइंड केले दोन्ही पण सिस्टीम्स मध्ये. ठीक आहे, डिग्री ऍज वेल ऍज रेडियन्स मध्ये. ठीक आहे, म्हणजे दोन्ही पण सिस्टीम, हेक्साडेसिमल सिस्टीम पण आणि सर्क्युलर सिस्टीम पण. ठीक आहे, तर हा होता क्वेश्चन नंबर 9.
तर क्वेश्चन नंबर 10 जो आहे एक्सरसाइज फर्स्ट चा तो आहे पहा एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी दॅट इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशनची कंडिशन काय आहे? जो सिक्वेन्स तुम्हाला दिलेला असतो कोणताही सिक्वेन्स असो एखादा सिक्वेन्स एपी मध्ये किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे असं केव्हा म्हणतो आपण? ज्या वेळेस दोन करस्पॉन्डिंग नंबर्स मधला डिफरन्स कसा असतो थ्रू आउट द सिक्वेन्स कॉन्स्टंट, ज्याला तुम्ही कॉमन डिफरन्स म्हणायचे. ठीक आहे. आणि दुसरी एक कंडिशन पहा, जर तुम्हाला तीन व्हॅल्यूज फक्त तीन नंबर्स जर एपी मध्ये सांगितलेले असतील तर फर्स्ट आणि लास्ट नंबरचं जे समेशन आहे पहिल्या आणि तिसऱ्या नंबरचं समेशन ते ट्वाइस ऑफ द मिडल टर्म ते मधल्या नंबरच्या दुप्पट असतं. ठीक आहे. ही पण कंडिशन लक्षात ठेवा. पहिली कंडिशन तर ती स्टँडर्ड कंडिशन आहे, एखादा सिक्वेन्स एपी मध्ये आहे असं केव्हा म्हणतो आपण? ज्या वेळेस दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो थ्रू आउट द सिक्वेन्स. ठीक आहे. मग इथं काय सांगितलंय? एका ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत ते एपी मध्ये आहेत अँड ग्रेटेस्ट अँगल इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. ठीक आहे. आणि जो मोठा अँगल आहे तो लहान अँगल पेक्षा 5 पटीने जास्त आहे, 5 टाइम्स जास्त आहे. ठीक आहे. फाइंड अँगल्स इन डिग्रीज दॅट इज डिग्रीज इन रेडियन्स फॉर बोथ द सिस्टीम. दोन्ही सिस्टीम मध्ये आपल्याला ते अँगल्स फाइंड करायचे. ठीक आहे. मग ते अँगल्स कन्सिडर करूयात. ह्या टाइपच्या क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला ट्रायंगलचे अँगल्स एपी मध्ये सांगितलेले असतील तर अँगल्स हेच कन्सिडर करायचे जे मी आता इथे कन्सिडर करणार आहे. लेट अँगल्स ऑफ ट्रायंगल बी ए मायनस डी ए अँड ए प्लस डी. ठीक आहे. हेच कन्सिडर करायचे जर तीन अँगल्स तुम्हाला सांगितलेले असतील तर. ठीक आहे. मग आता पहा इन एनी ट्रायंगल ती ट्रायंगलची स्टँडर्ड कंडिशन यूज करा. ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सचं समेशन किती असतं? 180 डिग्री ए मायनस डी प्लस ए प्लस डी which is equals to 180 degrees. ठीक आहे. सगळ्यांचं समेशन 180 आपण दाखवलं तर प्लस डी मायनस डी कॅन्सल होईल. मायनस डी प्लस डी ए प्लस ए which is equals to 3a is equals to 180 degree and therefore a is equals to 180 degree divided by 3 and therefore a is equals to 60 degrees. ठीक आहे. हा काही अँगल मिळाला नाही आपल्याला, एक मिडल अँगल फक्त मिळाला. बाकीच्या दोन अँगल साठी तुम्हाला डी पण फाइंड करायचा आहे आणि तो डी फाइंड करण्यासाठी आपण क्वेश्चन मधली सेकंड कंडिशन यूज करणार आहोत. आणि सेकंड कंडिशन काय आहे? जो ग्रेटेस्ट अँगल आहे आणि ऑब्विसली प्लस साइन इथं वापरलंय. ग्रेटेस्ट अँगल तुमचा हा असणार आहे ए प्लस डी. मग जो ग्रेटेस्ट अँगल आहे तो स्मॉलेस्ट अँगल पेक्षा 5 पटीने जास्त आहे. स्मॉलेस्ट अँगल तुमचा हा असणार आहे ए मायनस डी. हा स्मॉलेस्ट आणि हा ग्रेटेस्ट. मग ग्रेटेस्ट अँगल स्मॉलेस्ट अँगलच्या 5 पट आहे. ठीक आहे. मग ती कंडिशन इथं मेन्शन करायची. खाली कसं मेन्शन करायचंय पहा, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन आणि दिलेली कंडिशन इथे मेन्शन करायची आहे पहा. ग्रेटेस्ट अँगल ए प्लस डी इज 5 टाइम्स दी स्मॉलेस्ट अँगल. ठीक आहे. आधी सिंप्लिफाय करून घेऊ मग ए ची व्हॅल्यू पुट करू. ठीक आहे. मग देयरफॉर ए प्लस डी इज इक्वल्स टू 5 into a 5a 5 into मायनस डी मायनस 5d. ठीक आहे. मायनस 5d एलएचएस ला घ्या, d प्लस 5d होईल तो which is equals to 5a आणि हा प्लस a आरएचएस ला घ्या, मायनस a होईल 1 plus 5 that is 6d is equals to 5a minus a that is 4a. आणि मग आता इथे a ची व्हॅल्यू यूज करा which is 60 degrees. ठीक आहे. a किती मिळाला आहे? 60 that is 6d which is equals to 4 into 60 degrees which is equals to 240 degrees. ठीक आहे. आणि मग 6d is equals to 240 degrees मिळाला आणि मग therefore d is equals to 240 degrees divided by 6 which is equals to 40 degrees. मग d ची पण व्हॅल्यू मिळाली आणि मग खाली मेन्शन करायचे therefore angles are. आता ते जे अँगल्स असतील ते अँगल्स आपल्याला मिळणार पण ते दोन्ही पण सिस्टीम मध्ये फाइंड करायचे, डिग्री ऍज वेल ऍज इन रेडियन्स. ठीक आहे. जो फर्स्ट अँगल आहे तो आहे a मायनस डी. मग a मिळाला आहे 60, d मिळाला आहे 40 that is 60 degree minus 40 degrees which is equals to 20 degrees. रेडियन्स मध्ये कन्वर्ट करा.
20 डिग्रीज इज इक्वल्स टू 20 ला कशाने मल्टिप्लाय करा पाय बाय 180 आणि तो रेडियन्स मध्ये कन्वर्ट होईल 29 आर 180 विच इज इक्वल्स टू पाय बाय 9 रेडियन्स. फर्स्ट अँगल मिळाला डिग्री ऍज वेल एज रेडियन्स मध्ये. ठीक आहे. सेकंड अँगल जो आहे फक्त ए, मग ए ची व्हॅल्यू मिळाली 60 डिग्री अँड देअरफॉर 60 डिग्री इज इक्वल्स टू 60 into पाय बाय 180. पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो होईल रेडियन्स अँड 63 आर दॅट इज पाय बाय 3 रेडियन्स. तो मिळाला रेडियन्स मध्ये हा सेकंड अँगल. आणि थर्ड अँगल बघूयात आपण आता. थर्ड अँगल आहे ए प्लस डी. ए 60 डिग्री, डी 40 डिग्री and which is equals to 100 degrees and therefore 100 degrees is equals to 100 into pi by 180 आणि pi by 180 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो होईल रेडियन्स. आता याला तुम्ही डायरेक्ट 20 ने डिवाइड करा. 25 are 100, 29 are 180 which is equals to 5 pi by 9 रेडियन्स. हा मिळाला थर्ड अँगल. ठीक आहे. अशा पद्धतीने एका ट्रायंगलचे 3 अँगल्स आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये सांगितलेले होते. या टाइपच्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये अँगल्स कन्सिडर करताना हेच कन्सिडर करायचे. a मायनस डी स्मॉलेस्ट, a प्लस डी हा ग्रेटेस्ट अँगल होता. आणि मग पहिली कंडिशन सगळ्यांचं समेशन 180 दाखवून आपल्याला a मिळाला आणि सेकंड कंडिशन होती जो ग्रेटेस्ट अँगल आहे तो स्मॉलेस्ट अँगल पेक्षा 5 टाइम्स मोठा होता. ह्या कंडिशनचा यूज करून आपल्याला d पण मिळाला आणि a आणि d चा यूज करून आपल्याला ते तिन्ही अँगल्स आधी डिग्रीज मध्ये मिळाले आणि नंतर पाय बाय 180 पाय बाय 180 पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करून त्या तिन्ही पण अँगल्सला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं रेडियन्स मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 कंप्लीट केले. आता नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करू. ठीक आहे. थँक्यू.